नमस्कार मंडळी, आज मी बनवते मुळ्याच्या शेंगांची भाजी. ही भाजी मी माझ्या आजीच्या हातची खाल्ली होती, खूप वर्ष झाली आणि काल मला बाजारात दिसली तर ते घेण्याचा मोह काय आवरला नाही. तर सगळ्यात आधी पाण्यात उकळवून घ्यायचं. ही भाजी थोडीशी तिखट आणि तुरट असते, त्यामुळे ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. मग काय पॅन घ्यायचं, तेल ओतायचं. तेलामध्ये पहिला मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं, कढीपत्ता, कांदा हलका गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण छान परतवून घ्यायचं. जुन्या भाज्या पण इतक्या छान लागतात ना, हल्ली आजकाल कोणाला माहीत पण नाही आहे की ह्याला काय म्हणतात. तर कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपलं घरगुती लाल तिखट, थोडा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि हळद टाकायची. थोडंसं पाणी टाकायचं आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि फक्त वाफवून घ्यायचं. एकदम छान लागते भाजी. शेवटी कोथिंबीर टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचा आणि ताव मारायचा. मला तर इतकी आवडली भाजी, चपाती सोडा भातासोबत पण तीच खाल्ली. याच्यावरून विचार करा भाजी कशी झाली असेल आणि सांगा कमेंटमध्ये.